त्यांनी त्या निवडणुकीमध्ये तिकडे होर्डिंग्सवर, पोस्टर्सवर वगैरे नरेंद्र मोदी यांचे फार फोटो लावले नाहीत. हरियाणा या राज्यामध्ये विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेसला यश मिळालं नाही. तिथला विरोधी पक्ष काँग्रेस म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात सुद्धा आपण नको मतं द्यायला, आपण महायुतीलाच सरकार सुरू ठेवू अशी सायकोलॉजी मतदारांची असेल का? मला वाटत नाही अशी असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मिळाला आणि आता हे वातावरण तसंच सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड भाजप विरोधी वातावरण आहे. आता आपणच जास्तीत जास्त जागा मागायच्या महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे मुख्यमंत्री आपल्यापैकी येईल तर कोण मुख्यमंत्री एवढाच फक्त आपल्यातला विषय आहे. सत्ता तर मिळणारच आहे अशी बॉडी लँग्वेज महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये कालपर्यंत दिसत होती. मला असं वाटतं की ती बदलेल. की महाराष्ट्रामध्ये काँग्रेससाठी हा सेटबॅक आहे. त्या अर्थाने हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होईल यावर चर्चा दुपारपासून वेगवेगळ्या ठिकाणी आपण करतो. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर आहेत. त्यातला काँग्रेसवर परिणाम होईल, काँग्रेस थोडं डिफेन्सिव्हवर जाईल. दुसरं म्हणजे महायुतीचा कॉन्फिडन्स वाढेल. हरियाणामध्ये ही अनिश्चितता होती म्हणून ओपिनियन पोल्स किंवा एक्झिट पोल पूर्ण चुकले. आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं ते मी थोडंसं लाईटर नोटवर म्हणतो की हे एक्झिट पोल करण्याच्या भानगडीत पडू नये आता या लोकांना. टेनिशियस असा इंग्लिशमध्ये जो शब्द आहे, म्हणजे चिकाटीने त्या ग्राउंड सिच्युएशनचा अभ्यास करणं आणि जातीय पोलरायझेशन कसं होतं, काय चाललं आहे, काय विषय आहेत, कुठल्या जातीचे उमेदवार घेऊ शकतो आपण, कोणाचा कल काय आहे, कुठे उमेदवार बदलला पाहिजे वगैरे ह्याच्यासाठी वेळ देऊन खूप अभ्यास करणं हे भारतीय जनता पक्षाच्या टीम्स करत आहेत. हे आजच्या दिवसाला आपल्याला मान्य करायला पाहिजे. हरियाणाचं चित्र बघितल्यानंतर माझे भाजपमधले मित्र असं सांगतायत, नावं कोणाची मी घेत नाही म्हणजे ते आपोआप ऑफ रेकॉर्ड होतं, की यावेळी त्यांना त्यापेक्षाही खूप खाली आकडा आपला असेल असं वाटतंय. 100पेक्षाही खाली असेल असं वाटतंय. आजचा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या काही 2 विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या, आणि त्याचे निकाल आज लागलेले आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती बहुमत मिळालं नाही, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत काय होणार आणि त्याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार याच्या चर्चा होत होत्या. मुख्यतः महाराष्ट्रावरती सुद्धा त्याचे परिणाम होणार आहेत, कारण 2 ते 3 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पण आज हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 48 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन पुन्हा करण्याचा मार्ग आपला जो आहे तो त्यांचा मोकळा झालाय. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला यश मिळालंय. पण एकंदर या निवडणुकांचे निकाल नेमकं काय सांगतात, याचा महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल आणि आगामी या निवडणुकांच्या निकालांचे आणखी काय संदर्भ आपल्याला दिसतात, या सगळ्या संदर्भाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी चंदावरकर सर आज माझ्यासोबत आहेत. सर ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. सर, पहिला प्रश्न हाच आहे की हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जो महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जातोय तो तुम्हाला अपेक्षित होता का, आणि नेमकं या निकालामध्ये काय घडलं, निकालाचे कल कसे काय बदलले? आरती, मला असं वाटतं मला तर अपेक्षित नव्हताच. राहुल गांधी यांना सुद्धा अपेक्षित नसेल, तुम्हालाही अपेक्षित नसेल, कदाचित भाजपला सुद्धा अपेक्षित नसेल. कारण तुम्ही भाजपमधली रिॲक्शन जर बघितली गेल्या काही दिवसातली, ती अशी होती की गेल्या काही आठवड्यातली म्हणू आपण, मतदान झालं त्याच्याही आधीच्या काही आठवड्यातली वगैरे, त्यांनी त्या निवडणुकीमध्ये तिकडे होर्डिंग्सवर, पोस्टर्सवर वगैरे नरेंद्र मोदी यांचे फार फोटो लावले नाहीत. ती निवडणूक त्यांनी मुख्यतः जे ऑब्झर्व्हर म्हणून तिथे गेलेले होते त्या लोकांच्या हाती दिली. नरेंद्र मोदी यांच्या फारशा रॅलीज पण तिथे झाल्या नाहीत. याचं कारण भाजपला असं वाटत होतं की अंडरकरंट असा आहे की त्याच्यामध्ये नाराजी लोकांमध्ये खूप आहे आणि बहुतेक यावेळी आपली ही निवडणूक हातातून जाणार. त्यामुळे भाजप, काँग्रेस असो किंवा कोणी असो, त्यांना सुद्धा हे अपेक्षित नव्हतं की असे निकाल येतील. अतिशय आश्चर्य वाटणारे हे निकाल आहेत. आणि त्याच्यात एक आपण म्हणू शकतो की हा एका तऱ्हेने काँग्रेसने केलेला सेल्फ गोल आहे असं मी म्हणेन. हे माझं पर्सनल मत आहे. सेल्फ गोल अशासाठी आपण म्हणू की त्याच्यामध्ये 3 काँग्रेसचे प्रॉमिनंट नेते, पहिले म्हणजे हुडा, ज्यांच्या हाती हे सगळं दिलं होतं ते. दुसरे म्हणजे नाराज असलेल्या पण बऱ्यापैकी तिथे बेस असलेल्या कुमारी शैलजा, यांना काही फारसं दिलं नाही वगैरे. आणि तिसरे होते ते राहुल गांधी यांच्या पूर्वी जवळ खूप असलेले पण आता फारसे जवळ न दिसणारे रणदीप सुरजेवाला. तर हा त्रिकोण आहे या 3 नेत्यांचा. त्यांची एकमेकांमधली घासाघीस किंवा त्यांची एकमेकांमधली ओढाताण याच्यामुळे अनेक जागा काँग्रेसने तिथे हरल्या. म्हणून मी म्हटलं की तो सेल्फ गोल असल्यासारखा आहे असं अनेकांना वाटतंय. कारण 10 वर्ष भाजपचं सरकार तिथे असताना पहिली 5 वर्ष तर चांगलं काम आणि हे होतं, कारण मोदी नुकतेच प्राईम मिनिस्टर झाले होते आणि ते सगळं कॉन्सन्ट्रेशन तिथे होतं. उत्तर भारतातला जो काव बेल्ट आपण म्हणतो
त्या राज्यांमध्ये नवीन कामं, विकासांची कामं वगैरे हे सगळं सुरू होतं. ते UPमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि हरियाणामध्ये सुद्धा. त्यामुळे तिथे थोडा लिफ्ट मिळाला आणि चांगलं काही सुरू होतं. पण मागची 5 वर्ष आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा खूप मोठा विषय, नव्याने इन्व्हेस्टमेंट वगैरे न येणं हा विषय, जातीय तणावाचे काही विषय आणि मग हे पैलवानांचं तिथल्या झालेले सगळे प्रकार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, ॲथलेटिक्सचा तो हब आहे मोठा, तिथले काही विषय वगैरे. तर ओव्हरऑल नाराजीची भावना असताना सुद्धा पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी भारतीय जनता पक्षाला लोकांनी तिकडे निवडून देऊन परत सत्तेत आणणं, याच्या मागे मला वाटतं मुख्यतः काँग्रेसचा सेल्फ गोल हा भाग आहे, त्यांच्या चुका हा भाग आहे. त्याच्याबरोबरच भाजपची ग्राउंडवरची रणनीती बरोबर त्यांना जमली. जातीय त्यांनी जे काही इक्वेशन्स तिकडे जमवली, जाट आणि इतर समाज असं जे काही त्यांनी घडवलं, ते अगदी वर्क झालं असं दिसतंय. आणि ओव्हरऑलच मूळ प्रश्न आपल्याला हे अपेक्षित होतं का तर नव्हतं. म्हणजे उघड आहे की आता हे एक प्रकारे 3 राज्य भाजपची आतापर्यंत होती जी परत परत भाजपला निवडून देत आहेत असं आता आपण म्हणू शकतो. एक गुजरात, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं उत्तर प्रदेश, की जिथे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर फार दिसलेला नाही. लोकांनी भाजपला परत निवडून दिलंय असेंब्लीमध्ये. ही 3 राज्य होती. त्याच्यामध्ये हे 4थं राज्य हरियाणा आज ॲड झालेलं आहे, असं आपण एक ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणून म्हणू शकतो की भाजपच्या यशामध्ये परत परत त्यांना निवडून देणं आणि अँटी इन्कम्बन्सी बाजूला ठेवणं, याच्यामध्ये आज 4थं राज्य ॲड झालेलं आहे. या सगळ्यामध्ये सर आता जे मुख्यतः बोललं जाते ते म्हणजे जातीय ध्रुवीकरणावरती, की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या बाजूने जाट समाज होता तसा नॉन जाट OBC हा भाजपच्या बाजूने उभा राहिला. पण सर दलित मतं ज्या पद्धतीनं भाजपच्या बाजूने आता उभी राहिलेली दिसली, यामध्ये तुम्हाला काँग्रेसचं अपयश दिसतं का? कारण लोकसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा सगळ्याच ठिकाणी दलित मतदान, मग ते संविधान बदलाचं नरेटिव्ह असेल त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र असेल किंवा हरियाणा, हे काँग्रेसच्या बाजूनं, महाविकास आघाडीच्या बाजूनं, इंडिया अलायन्सच्या बाजूनं उभे होते. पण ते मतदान भाजपने आत्ता या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले. चांगला प्रश्न आहे. बघा, 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकींमध्ये हरियाणाचं जर तुम्ही मॅपिंग बघितलं लोकसभा इलेक्शनचं, अर्ध्या जागा काँग्रेसला गेलेल्या आहेत, अर्ध्या जागा भाजपला गेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या अर्ध्या ज्या काँग्रेसकडे गेल्या त्या मुख्यतः संविधान खतरे में है, आरक्षणात तुमचं काढून घेतलं जाईल वगैरे, हे जे नॅरेटिव्ह होतं त्याच्यावर गेल्या असं बऱ्याच लोकांना तिथल्या वाटतंय, पत्रकारांना वगैरे. विधानसभा निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की 2 गोष्टी झाल्या असाव्या दलित मताच्या संदर्भात. पहिली गोष्ट म्हणजे संविधानाचा विषय हा काही विधानसभा लेवलला येत नाही. विधानसभेच्या प्रचारात स्थानिक मुद्दे, विकासाचे मुद्दे, शेतकऱ्यांचे प्रश्न, बाकीच्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे तो फारसा चालला नसेल. दुसरा फॅक्टर शैलजा यांचा आहे. त्यांची नाराजी आणि त्यांच्याकडे तिकीट वाटपामध्ये कमी, अगदी म्हणजे 12-1 जागा फक्त त्यांनी ठरवलेल्या दिल्या उमेदवारांना. तर त्याचा करंट एक चालला आणि तो भाजपने एनकॅश केला. भाजपने खूप असा प्रचार केला की बघा, या दलित समाजातल्या नेत्या आहेत ज्या इतकी वर्ष आहेत आणि त्यांना काही फार महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे कदाचित लोक म्हणतात, इट इज टू अर्ली टू से, अजून आपल्याला माहीत नाही, पण आजच झालेलं आहे सगळं. त्यामुळे पण कदाचित ॲनालिसिसमध्ये हे निघेल की तुमच्या नेत्याला बघा कसं डावललं आहे, असं करून भाजपने तो समाज आपल्याकडे वळवण्यात यश मिळालं असं दिसतंय. प्रथमदर्शी तर असं दिसतंय मला वाटतं. आता या सगळ्यावरती अर्थात विश्लेषण व्हायला सुरुवात झालेली आहे की महाराष्ट्रावरती याचा काय फरक पडणार. कारण असं म्हटलं जात होतं की जर हरियाणामध्ये अपयश मिळालं भाजपला तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्यासाठी खूप खडतर असणार आहे. कारण महाराष्ट्रात सुद्धा आता ग्राउंडवरती वातावरण कशा पद्धतीने निगेटिव्ह आहे त्याचे रिपोर्ट्स येतात. अनेक सर्वेज आहे ज्याच्यामध्ये भाजप महायुती मागं असल्याचं सुद्धा दिसतंय. पण आता हरियाणात ज्या पद्धतीने भाजपने यश मिळवलं त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होईल? आज मी ज्या काही राजकीय नेत्यांशी बोलत होतो आजच्या दिवसात, दुपारपासून आत्तापर्यंत, त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे रिॲक्शन्स आहेत. पहिली रिॲक्शन अशी आहे की मतदारांमध्ये एकदम ह्याचा काही परिणाम होईल का, कदाचित माहीत नाही एवढा काही होईल की हरियाणा या राज्यामध्ये विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेसला यश मिळालं नाही. तिथला विरोधी पक्ष काँग्रेस म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात सुद्धा आपण नको मतं द्यायला, आपण महायुतीलाच सरकार सुरू ठेवू, अशी सायकोलॉजी मतदारांची असेल का? मला वाटत नाही अशी असेल. हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेस हरली म्हणून इथेही काँग्रेसला हरवू, असं काही मतदारांना वाटणार नाही. हा एक भाग झाला रिॲक्शनचा. दुसरा भाग असा आहे की नेत्यांमध्ये मात्र डोक्यातली कॅल्क्युलेशन बदलण्याच्या दिशेने त्याचा परिणाम मात्र होणार. म्हणजे मतदारांच्या बाबतीत आपण बघितलं तर हरियाणा निकालाचा परिणाम होणार नाही किंवा सायकोलॉजिकली त्यांना असं वाटणार नाही की तिथे काँग्रेस हरली आहे ना म्हणजे काँग्रेस वाईट आहे, असं कोणी विचार नाही करत. पण नेते मात्र, म्हणजे कोण नेते, काँग्रेसचे नेते गेल्या काही दिवसात तुम्ही जर बघितलं तर त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स महाराष्ट्रामध्ये जो काही दिसत होता, तुम्ही सुद्धा नेत्यांच्या अनेक मुलाखती वगैरे घेत असता, तुम्हाला तो दिसला असेल.
आपली सत्ता येणारच आहे आता. अशाच आणि confidence आता मध्ये आपण आहेत फक्त मुख्यमंत्री ते कोण ठरवायचं. आपल्यापैकी एवढंच ठरवायचं बाकी आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मिळाला आणि आता हे वातावरण तसंच सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड भाजप विरोधी वातावरण आहे. आता आपणच जास्तीत जास्त जागा मागायच्या महाविकास आघाडीमध्ये. म्हणजे मुख्यमंत्री आपल्यापैकी येईल तर कोण मुख्यमंत्री एवढाच फक्त आपल्यातला विषय आहे. सत्ता तर मिळणारच आहे. अशी बॉडी लँग्वेज महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये कालपर्यंत दिसत होती. मला असं वाटतं की ती बदलेल. हा परिणाम होईल. दुसरीकडे जे मित्रपक्ष आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष, शरद पवार यांचा पक्ष, या दोघांचा कॉन्फिडन्स वाढेल काँग्रेसची चर्चा करताना. कारण काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतल्या जागांवरून अक्षरशः मारामारी होण्यापर्यंत, म्हणजे शाब्दिक युद्ध ज्याला आपण म्हणतो, फिगरेटिव्हली आपण जे म्हणतो तशी मारामारी होण्यापर्यंत, शाब्दिक मारामारी होण्यापर्यंत ते गेलेलं आहे असं मला अनेकांकडून कळलं. काही जागांवर ते म्हणजे हटूनच बसलेत की नाहीच आम्ही ही सोडणार असं. कारण मुंबई लक्षात घ्या, शहर अतिशय महत्त्वाचं तर आहेच, पण तो काँग्रेसचाही गड राहिलेला आहे फार फार पूर्वीच्या काळात. म्हणजे मी अगदी 1988 वगैरेच्या आधीच्या काळामध्ये मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती अनेक वर्ष. हे आता लोकांना आठवतही नाही, कारण गेली 25 वर्ष शिवसेनेची राहिली आहे. तर शिवसेनेला वाटतं की हे आमचं शहर आहे आणि इथे आमच्या सगळ्या सीट्स आम्ही हे करतो, तुम्ही विदर्भातल्या वगैरे जास्त घ्या. आणि काँग्रेस म्हणतं की नाही नाही हे आमचं आहे वगैरे. तर ह्याच्यामध्ये जो काँग्रेसचा एक ॲग्रेसिव्ह स्टँड होता तो हरियाणाच्या निकालामुळे कदाचित थोडा कमी होईल. हे तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून दिसायला लागेल. संजय राऊत यांनी ऑलरेडी आज वक्तव्य केलेलं आहे असं मला कळलं, तर ते दिसायला लागलं. आणि शरदचंद्र पवार गट म्हणजे तो जो राष्ट्रवादी पक्षाचा भाग आहे, त्यांचं असं आहे की आम्ही काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येच नाही, आमचा चेहराच नाही वगैरे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतर काही भागामध्ये सुद्धा त्यांचं आणि काँग्रेसचं सुद्धा जागांवरून थोडीशी खेचाताणी ज्याला आपण म्हणतो ती चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेस थोडी डिफेन्सिव्हवर जाऊ शकते, कारण अर्थातच शरद पवार आणि राहुल गांधी यांचं थेट कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामध्ये काही असं फार हार्श अशी त्यांची मारामारी नाही जागांसाठी. पण तरीसुद्धा ओढाताण जी काही होती त्याच्यामध्ये काँग्रेस थोडं डिफेन्सिव्हवर जाईल. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेससाठी हा सेटबॅक आहे त्या अर्थाने. हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होईल यावर चर्चा दुपारपासून वेगवेगळ्या ठिकाणी आपण करतो. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर आहेत. त्यातला काँग्रेसवर परिणाम होईल, काँग्रेस थोडं डिफेन्सिव्हवर जाईल. दुसरं म्हणजे महायुतीचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर. आत्ता जे आपल्याला दिसतंय की भाजपच्या विरोधात लाट आहे असं वातावरण निर्माण केलं गेलं आहे. सोशल मीडियात नसेल, इतर ठिकाणी असेल. आणि बघा लोकसभेला त्यांना कसं हे बसलं आणि काय आता त्यांचं नाही, खाली खाली चाललेत वगैरे. ते एकदम बदलेल नॅरेटिव्ह आता. कारण जम्मू काश्मीरमध्ये तर अपेक्षाच नव्हती फारशी, ते ठीक आहे, तिथे काही फार नाही झालं. पण हरियाणामध्ये कोणालाही अपेक्षा नाही अशा पद्धतीचं यश भाजपनी त्यांची टेक्निक्स टॅक्टिक्स जे काय ते लावून मिळवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की आता उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट यांचा बार्गेनिंग पॉवरमध्ये आणि बाकी बाबतीत सुद्धा आता से वाढू शकतो. तर आजच प्रियांका चतुर्वेदी एका ठिकाणी असं म्हणाल्यात की जेव्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होते तेव्हा काँग्रेस कमजोर पडते. तर या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं की असं खरंच होतं का? कारण आपण जर गेल्या काही वर्षात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या, मग मध्य प्रदेश असेल, राजस्थान, छत्तीसगड आणि आत्ता हरियाणा, जिथं थेटपणे 1 on 1 मित्रपक्षांची काही प्रमाणात साथ न घेता 1 on 1 काँग्रेस वर्सेस बीजेपी झालंय. तर हे तुमचं इतक्या वर्षांचं अनालिसिस काय सांगतं की अशा वेळीच काँग्रेस कमजोर पडते? हा पॉईंट चांगला आहे आणि हे ऑब्झर्वेशन चांगलं आहे. दुसरं एक त्याच्यावर मी बोलतोच, पण दुसरा एक त्यातला भाग मी तुम्हाला दाखवतो हरियाणामधला काय आहे तो लक्षात आणून देतो. की हरियाणाच्या जनतेनी असं ठरवलंय की आम्हाला काँग्रेस वर्सेस बीजेपी फाईट पाहिजे. बरोबर? हे आजच्या रिझल्टवरनं दिसतंय. हा एक मोठा टेकअवे आहे. म्हणजे जे काय आपण वेगवेगळे निष्कर्ष काढतोय त्यातला हा एक महत्त्वाचा भाग तुमच्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो. INLD पक्ष, JJP पक्ष, JJP पक्षाचे तर उपमुख्यमंत्री होते आधी, आणि आम आदमी पार्टीने तिथे गेल्या 5-7 वर्ष 7-8 वर्षापासून काम चालवलेलं आहे. पंजाबमध्ये जसं आहे तसं तिथेही चालवलं आहे. हे तीनही छोटे पक्ष हे मतदारांनी नाकारलेत पूर्ण. हे आपल्याला रिझल्ट्सवरनं दिसतंय. त्यांची संख्या अगदीच मला वाटतं आम आदमी पार्टीला काहीच सीट नाही आणि बाकीच्यांनाही काही फारसं नाही, एखादी सीट कोणाला तरी आहे. म्हणजे मतदारांचा कल हरियाणामध्ये मध्य प्रदेश सारखीच भाजप विरुद्ध काँग्रेस एवढीच लढत असावी असा आहे. त्यांनी काँग्रेसला मत दिलं किंवा भाजपला मत दिलं. हे महाराष्ट्रामध्ये कसं लागू होईल किंवा प्रियांका चतुर्वेदी यांचा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो कसा खरा आहे की मध्य प्रदेशमध्ये अशीच फाईट आहे, तिथे
काँग्रेसला जमत नाही आहे. गेली अनेक टर्म्स भाजपचंच राज्य आहे आणि तिसरा पक्षच अस्तित्वात नाही. गुजरातमध्ये सुद्धा जवळपास तसंच आहे. आम आदमी पार्टी आत्ता आत्ता आली आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये. पण गुजरातमध्ये सुद्धा फाईट ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच राहिली आणि त्यात भाजप परत परत जिंकत आले. महाराष्ट्रामध्ये चित्र असं झालं आहे की हे छोटे पक्षांची संख्या इतकी आता जास्त आहे की यावेळच्या दसरा मेळाव्यांना कुठल्या मेळाव्याला कुठलं युनिट पाठवायचं आणि कुठल्या मेळाव्याला कुठली ओबी व्हॅन पाठवायची किंवा नाही पाठवायची किंवा ओबी व्हॅन नसते, आता व्ही यू युनिट असतं पाठीवरचं. पण आम्ही जेव्हा दसरा मेळावा कव्हर करायचो 15 वर्षापूर्वी शिवसेनेचा, तेव्हा आम्ही ओबी व्हॅन घेऊन तिथे जायचो आणि एकच जागा होती की इथे ओबी पार्क करा आणि इथनं हे करा आणि काही प्रश्न नसायचा. आता तुम्ही उद्धव ठाकरे यांचा एक मेळावा, एकनाथ शिंदे यांचा एक मेळावा, पंकजा मुंडे यांचा एक मेळावा, मनोज जरांगे यांचा एक मेळावा आणि मला वाटतं गोपीचंद पडळकर सुद्धा एक मेळावा घेणार आहेत त्यांच्या समाजाचा आणि संघाचा एक नॉन पॉलिटिकली असतं. किती रिपोर्टर तुम्ही कुठे पाठवणार हा प्रश्न जसा आपल्याला आहे तसाच मतदारांना तो असेल की मी कुठल्या मेळाव्याला जाऊ, कोणाचा झेंडा हातात घेऊ. मी एकाच जागी जाऊ शकतो ना एका वेळी. मुंबईत असले तर तिथे 2 मेळावे, मराठवाड्यातही अनेक मेळावे. हे प्रातिनिधिक चित्र मी तुम्हाला अशासाठी सांगतोय दसरा मेळाव्यांचं की हाच प्रकार अनेक पक्ष अस्तित्वात असल्यामुळे होणारं कन्फ्युजन हा आहे. आता महाराष्ट्रात एक झालंय हरियाणाच्या पेक्षा वेगळं चित्र की इथे हे 6 पक्ष 3-3च्या एक ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत म्हणून ते कन्फ्युजन टळेल. पण तरी MIM असणारच आहे मैदानात, वंचित असणारच आहे, राज ठाकरे असणारच आहेत, संभाजी महाराज आणि बच्चू कडू वगैरे यांची तिसरी आघाडी असणारच आहे. त्यामुळे हे चित्र हरियाणाच्या तुलनेत तुम्ही बघा की महाराष्ट्रात एक ऑब्झर्व आपल्याला केलं पाहिजे की मतदार या छोट्या पक्षांना रिजेक्ट करतात का. हा जो ट्रेंड तुम्हाला आज हरियाणामध्ये दिसला दॅट इज अ लर्निंग फॉर ऑल ऑफ अस ॲज ऑब्झर्वर्स, ॲज जर्नलिस्ट. आणि म्हणून मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह तो देतो इतक्या वर्षांचा असं तुम्ही म्हणालात तो की हरियाणामध्ये हा ट्रेंड दिसायला लागला, छोटे पक्ष नको आम्हाला. इतरही अनेक राज्यात तो दिसतोय, तामिळनाडूमध्ये दिसलाय, इतर ठिकाणी दिसलाय. उत्तर प्रदेशातही समाजवादी आणि काँग्रेस असे 2 एका बाजूला आणि भाजप दुसऱ्या बाजूला आहे. बाकीचे छोटे पक्ष मतदारांना नको आहेत. म्हणजे तिथेही 1 अगेन्स्ट 1 असं आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये गर्दी झालेली आहे पक्षांची. एवढं मोठं राज्य आहे, बाकी सगळ्या मोठ्या राज्यात तशी गर्दी नाही. तर हे हरियाणाचं लर्निंग आहे का, हा एक विचार आपण आणि मतदारांनी आणि नेत्यांनी केला पाहिजे की छोट्या पक्षांकडे मतदारांची बघण्याची एक वृत्ती हरियाणामधनं आपल्याला दिसते का की हे मतं तोडतात. कारण हे तुम्ही बघा, लोकसभेमध्ये हा ट्रेंड दिसला, वंचितच्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट जाणं वगैरे, त्यामुळे तो छोटा पक्ष किंवा MIMलाही फारसं काही न मिळणं आणि मुस्लिम मतदारांनी किंवा इतर मतदारांनी काँग्रेसकडे वळणं, उद्धव ठाकरे यांच्याकडे वळणं, हा जो ट्रेंड आहे ना, हा तुम्हाला हरियाणामध्ये सुद्धा दिसलेला आहे आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानात दिसला आहे. तो या विधानसभेत उतरतो का, हा माझ्या दृष्टीने हरियाणाचा एक हे आहे, ॲनालिसिस आहे. हे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आता या सगळ्यामध्ये आपण ज्या हरियाणाच्या निवडणुकीबद्दल बोललो तेव्हा जाट आणि नॉन जाट OBC जे वर्गीकरण झालं, तर महाराष्ट्रात सुद्धा साधारणतः तशीच परिस्थिती आहे. विधानसभेला आपण बघितलं की एक गठ्ठा मराठा मतं कुठंतरी महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभी राहिली असं चित्र आहे. त्यानंतर OBC आंदोलनांचं लोण महाराष्ट्रात आलेलं आहे. आता कुठेतरी भाजप एक मायक्रो मॅनेजमेंट करते आहे किंवा OBCमधल्या सगळ्या जातसमूहांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते असंही चालू आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत खरंच तसा आहे का, जे हरियाणात जाट वर्सेस नॉन जाट OBC बघायला मिळालं तसं महाराष्ट्रात मराठा वर्सेस OBC होईल का? व्हेरी गुड क्वेश्चन. आता बघा, हा जो बदल आहे ना, हे तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला, त्यामुळे मला सुद्धा तो विचार करण्याचं हे मिळालं की महाराष्ट्राचं मूळ नेचर आरती हे असं जातीय पॉलिटिक्सचं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेसचा हे राहिलेलं आहे, हा म्हणजे काँग्रेसच्या विचारांचंच हे राज्य राहिलेलं आहे 14 सालापर्यंत. तर क्लिअरली 95मध्ये एकदा आलं शिवसेना आणि भाजपचं सरकार, 5 वर्ष राहिलं, 4.5 वर्ष राहिलं आणि मग परत 15 वर्ष काँग्रेसचं राहिलं. त्याच्यामध्ये काय आहे की विकासाचे मुद्दे, जातीचा थोडा हे असेल ते उमेदवारांपुरतं असेल की मराठा उमेदवार असतील, इथे मराठा उमेदवार उभा करू, तिकडे OBC समाजातला करू, इकडे अमुक करू वगैरे वगैरे, आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीनी घेणं, काँग्रेसनी घेणं, हे झालेलं आहे. म्हणजे जातीचा विचार करून मतदान होत होतं का, तर होत होतं. बदल कुठे झाला आहे आता की एक जात विरुद्ध दुसरी जात, हे समूह म्हणून उभे राहणं एकमेकांच्या विरोधात, आणि त्यांनी मीडियामध्ये एकमेकांविरुद्ध रोज बोलणं, त्यांनी आंदोलनं एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून करणं, तिथे मग एकमेकांवर ते हेच करतील म्हणजे दगड फेकतील किंवा काही अशा पद्धतीचं,
हे हरियाणामध्ये तुम्हाला दिसलेलं नाही, पण जातीय मतदान हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये असंख्य वर्ष राहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून त्या दिशेने ते जातं आहे आणि याची जबाबदारी सगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षांवर मी टाकतोय, सगळ्यांवरच टाकतोय, की त्यांनी हे जात बघून उमेदवाराला तुम्ही मत देताय इथपर्यंत होतं आणि तसे उमेदवार आपण उभे करू म्हणजे विनेबिलिटी आपली वाढेल हा फॅक्टर होता. तो त्यांनी ओलांडून त्याच्यात मग आरक्षणाचे विषय किंवा अन्य विषय आल्यामुळे त्याला एक 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 गट विरुद्ध दुसरा गट हे राजकीय स्वरूप देणं आणि मग जर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल त्याला काउंटर करायला आपण एक आंदोलन उभं करू असं झालं असल्यामुळे महाराष्ट्रात यावेळी जातीय पोलरायझेशनवर प्रचंड प्रमाणात मतदान होईल आणि त्या एक मोठा फॅक्टर मतदानातला विकासाचे मुद्दे किंवा बाकीचे मुद्दे हा न राहता किंवा बेरोजगारी महागाई हे आर्थिक मुद्दे न राहता तो जातीय पोलरायझेशन हा मुद्दा होऊ शकतो. ही परिस्थिती असल्यामुळे पूर्वीसुद्धा तुमच्या शोमध्ये मी म्हटलं अनिश्चिततेचा फॅक्टर फार येतो. बरोबर. आणि हा अनिश्चिततेचा फॅक्टर कसा आहे तर आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी रिसोर्सेस ज्यांच्याकडे असे चॅनलचे लोक जाऊन ते जे काही एक्झिट पोल करतायत आणि त्यांनी एक एक महिना तिथे राहून वगैरे एक्झिट पोल केलेले आहेत, संस्था आहेत, रेप्युटेड संस्था आहेत वगैरे वगैरे, त्यांनी दिलेले एक्झिट पोल पूर्ण चुकणे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो मार्जिन कमी असेल म्हणून असेल किंवा अन्य कारणासाठी असेल, याचा अर्थ असा निघतो माझ्या दृष्टीने, प्रेक्षकांनाही आपण सांगतोय की अनिश्चितता आहे. म्हणजे मी विरुद्ध तुम्ही असं मतदानाला आपण जर उभे राहिलो असू तर तुम्ही 500 मतांनी जिंकताय किंवा 300 मतांनी जिंकताय अशी जर परिस्थिती असली आणि ती आज आपल्याला हरियाणात दिसते आहे. भाजपला जरी 45 किंवा काय 47 जागा 48 जागा मिळाल्या असल्या, बऱ्याचशा जागा 1400 मतांनी 2000 मतांनी अशा मिळालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रात लोकसभेत तुम्हाला त्याची झलक मिळाली की कोणीतरी उमेदवार 2000 मतांनी जिंकले, 6,000 कोणीतरी मतदार 48 मतांनी जिंकले मुंबईमध्ये. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विधानसभेत तुम्ही इमॅजिन करा की जर जातीय पोलरायझेशन झालं तर मार्जिन किती कमी असेल आणि त्याच्यामुळे अनिश्चितता किती असेल. हरियाणामध्ये ही अनिश्चितता होती म्हणून ओपिनियन पोल्स किंवा एक्झिट पोल पूर्ण चुकले आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं ते मी थोडंसं लाईटर नोटवर म्हणतो की हे एक्झिट पोल करण्याच्या भानगडीत पडू नये आता या लोकांनी. या सगळ्यामध्ये आता एकंदर ज्या पद्धतीनं भाजपनं हरियाणामध्ये ज्या काही स्ट्रॅटेजीज राबवल्या तर तशा स्ट्रॅटेजीज महाराष्ट्रात वर्कआउट होतील का? म्हणजे ज्या पद्धतीनं अगदी मला वाटतं 61 उमेदवारांची तिकीटं जी आहेत ती बदलण्यात आली, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, किंवा मी जसं म्हटलं की एका पद्धतीचं जाट पोलरायझेशन आहे तर नॉन जाट ओबीसी पोलरायझेशन केलं असेल किंवा दलित मतांविषयीचं नरेटिव्ह चालवलं असेल, तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रात या हालचाली सुरू असलेल्या दिसतात का? किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ॲक्टिव्ह होणं असेल हरियाणामध्ये, तर अशा पद्धतीच्या या सगळ्या स्ट्रॅटेजी भाजपच्या महाराष्ट्रात वर्कआउट होतील का? मला असं वाटतं की भारत आपल्याला मान्य करायला पाहिजे आपण कुठल्या पक्षाचे समर्थक नाही आहोत किंवा चाहते नाही आहोत, पण भारतीय जनता पक्षाने शिअर अमाऊंट ऑफ टाईम दे आर गिविंग अभ्यास करण्यासाठी. म्हणजे मला असं आठवतं की 25 वर्षापूर्वी मी एका मुंबईतल्या पेपरमध्ये काम करत असताना तिथे एक अभाविपमधून आलेला आमचा एक मित्र हा पत्रकार म्हणून जॉईन झाला होता आणि त्यांनी 2-3 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 15 दिवस सुट्टी मागितली. संपादकांनी विचारलं कशासाठी पाहिजे, तर तो म्हणाला पश्चिम बंगालमध्ये अभाविप एक टीम पाठवतोय अभ्यास करायला की तिथे डावे पक्ष परत परत का जिंकतात. ही 25 वर्षापूर्वीची परिस्थिती. तर 25 वर्षापासून त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये का डावे पक्ष जिंकतात, आपलं का तिथे होत नाही याचा अभ्यास केल्यावर आता त्यांच्या 74 जागा, ज्या 3 होत्या आधी, 3 किंवा 5 वगैरे अशा जागा यायच्या, त्या 74 जागा गेल्या विधानसभा निवडणुकीत आल्या. सांगायचा मुद्दा असा की हे टेनिशियस असा इंग्लिशमध्ये जो शब्द आहे, म्हणजे चिकाटीने त्या ग्राउंड सिच्युएशनचा अभ्यास करणं आणि जातीय पोलरायझेशन कसं होतं, काय चाललं आहे, काय विषय आहेत, कुठल्या जातीचे उमेदवार घेऊ शकतो आपण, कोणाचा कल काय आहे, कुठे उमेदवार बदलला पाहिजे वगैरे, ह्याच्यासाठी वेळ देऊन खूप अभ्यास करणं हे भारतीय जनता पक्षाच्या टीम्स करत आहेत. हे आजच्या दिवसाला आपल्याला मान्य करायला पाहिजे हरियाणाचं चित्र बघितल्यानंतर. कारण मला सुद्धा वाटलं नव्हतं की त्यांना तिसऱ्या वेळी एवढ्या जागा मिळून ते क्लिअरली मेजॉरिटीमध्ये येतील. तर महाराष्ट्राकडे आपण येऊ. तुमचा प्रश्न तो आहे की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं हे वर्क होईल का? मला असं वाटतं की आय डोंट नो, हे उघडच आहे, आपल्याला आत्ता काही माहीत नाही की कोण, कारण कालपर्यंत तर असं आपल्याला दिसत होतं की महायुती ही थोडी डिफेन्सिव्हवर आहे आणि महाविकास आघाडीचं पारडं जड आहे सगळ्याच दृष्टीने.
पण आज एकदम दिसतंय हरियाणात असं झालंय, मग अमुक बदललंय, तर मग हे रोजचं बदलणारं चित्र आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा कुठल्या गटाचे उमेदवार घ्यायचे, कोणाला बदलायचं, कोणाला ब्रेक द्यायचा, कोणाला नवीन चेहरा म्हणून आणायचं वगैरे ह्याच्यावर काम भाजपकडून बऱ्यापैकी सुरू आहे. फरक असा आहे मोठा, आणि तो महत्त्वाचा फरक आहे, की हरियाणामध्ये भाजप हे एका हाती त्यांना हवं तसं करत आलेलं आहे गेली अनेक वर्ष. हे 10 वर्ष सत्तेमध्ये तिथे एकटे एक पक्ष म्हणून तिथे राहिलेले आहेत. बरोबर. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या, आपण 15 वर्षाचा इतिहास बघितला तर भाजपची ताकद ही पहिल्यांदा 2023 मोदी लाटेत 2014 मोदी लाटेत दिसली. हो. त्याच्यामध्ये 123 जागा आल्या भाजपच्या, 122. 122 123 हां विधानसभेमध्ये. हो. त्या 19 साली कमी झाल्या. 106 पर्यंत खाली आल्या. आणि आज तुम्हाला मी ऑन रेकॉर्डचं सांगायला हरकत नाही की माझे भाजपमधले मित्र असं सांगतायत, नावं कोणाची मी घेत नाही म्हणजे ते आपोआप ऑफ रेकॉर्ड होतं, की यावेळी त्यांना त्यापेक्षाही खूप खाली आकडा आपला असेल असं वाटतंय, 100पेक्षाही खाली असेल असं वाटतंय. त्याचं बाहेर सांगताना 125चं टार्गेट वगैरे सांगत असले तरी 100च्याही पेक्षा खूप खाली असेल असं त्यांचा इंटरनल सर्व्हे सांगतोय. म्हणजे काय झालं आहे की हरियाणामध्ये जे काही टिकून आहे एक स्वबळावर, तसं महाराष्ट्रात नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतलंय, अजित पवारांना बरोबर घेतलंय. एकदा तुम्ही असे एक अलायन्स पार्टनर जे 25-30 वर्षापासून नेते म्हणून एस्टॅब्लिश असलेले आहेत, त्यांच्या टर्म्स असतात, त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात ना, की आम्हाला हा उमेदवार तुम्ही इथे नको, असं करा, तमुक करा वगैरे वगैरे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचा हा जो अभ्यास आहे जो त्यांनी हरियाणात केला, मध्य प्रदेशात केला, ज्याचा मी रेफरन्स तुम्हाला देतोय, आणि त्याचं यश त्यांना 10 वर्षांनी 15 वर्षांनी मिळत गेलं किंवा ते आता दिसतंय, ते महाराष्ट्रात दिसेल असं मला वाटत नाही. ओके. जरी भाजपने तेवढ्याच डेडिकेशननी आणि तेवढ्याच ताकदीने किंवा तेवढ्याच वेळ देऊन अभ्यास केलेला असला प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा आणि प्रत्येकाचा, आणि त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन तयार आहे की इथे असं पाहिजे, तिथे तसं पाहिजे, हे त्यांनी एकनाथ शिंदेंवर काही प्रमाणात लादलं लोकसभेला. भावना गवळी यांना तुम्ही देऊ नका कारण आमचा सर्वे सांगतोय की त्या हरणार असं ते म्हणाले. आणि पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगायला नको, आपण सगळं बघतोय. आणि असंच इतरही 2-3 मतदारसंघात झालं लोकसभेच्या. त्यामुळे भाजप त्याच्याबद्दल आग्रही भूमिका घेणार नाही यावेळी, कारण आता एकनाथ शिंदे ॲग्रेसिव्ह होतील, झाले आहेत. अजित पवार सुद्धा नाही म्हटलं तरी म्हणणार की नाही नाही, मी लोकसभेला तुमचं सगळं ऐकलं, आता मला हे असं पाहिजे तसं पाहिजे वगैरे. त्यामुळे इथे एका हाती कारभार नसल्यामुळे हे कॅल्क्युलेशन किंवा हे जे सगळी जी गणितं आहेत ती त्यांना हवी तशी सगळी बसतील असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये आता जसं तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आपल्याला दिसतात ॲग्रेसिव्ह झालेले आहेत किंवा 100पेक्षा जास्ती जागा त्या मागतायत. पण बाकी म्हणजे आत्ता चर्चा करताना अशा पद्धतीने चर्चा केली जाते की बाबा हा भाजप आता चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकेल किंवा मित्रपक्षांना भाजप संपवतं, किंवा हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला असं दिसतं की कुठेतरी मित्रपक्ष किंवा नॅशनल कॉन्फरन्स सोडला तर बाकीच्या सहयोगी पक्षांचं यश तसं भाजपसोबत असणाऱ्या कमी झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे आणि पवारांसाठी ती धोक्याची घंटा असं पण म्हटलं जातं. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आत्ताच दुपारी मी काही भाजपच्या नेत्यांशी बोलत होतो तर त्यांचं म्हणणं की अमित शहा यांनी परवा मुंबईमध्ये आलेले असताना जे भाषण केलं की 2029 स्वबळावर आपण हे करू, ते का केलं? मी त्यांना असं विचारलं की हे असं अमित शहा का म्हणतायत, अमितभाईंनी असं सरळ बोलणं सगळ्यांसमोर, तुम्हाला दिसत नाही का एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत तुमच्याबरोबर, ते एकदम नाराज होतील, तुम्ही असं कसं बोलताय? तर ते म्हणाले त्यांना सगळं माहिती आहे, आम्हालाही सगळं माहिती आहे की त्यांनी गेल्या वेळी 10 दिवसापूर्वी ते नागपूरला आले होते, तेव्हा त्यांनी असं भाषण केलं होतं की कमळच फक्त नाही तर घड्याळ आणि धनुष्यबाण ही सुद्धा आपलीच चिन्ह आहेत असं समजून तुम्ही काम करा, असं भाषण त्यांनी केलं नागपूरमध्ये अमित शहांनीच. आणि त्या भाषणानंतर भाजपच्या अंतर्गत त्याच्यामध्ये संघाच्या सगळ्या माणसांमध्ये वगैरे थोडीशी एक नाराजीची हे सुरू झाली भावना. व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये वगैरे ते दिसायला लागलं असं हे नेते मला म्हणाले, त्यांचंही नाव मी तुम्हाला नाही सांगत, पण अशी दिसायला लागली की अरे आम्ही काम करणार आणि घड्याळ चिन्हाचा उमेदवार आमदार बनणार, आम्ही त्यासाठी काम करायचं, असं एक फार जास्त वाढायला लागलं. हे कळल्यामुळे, हे दिल्लीपर्यंत पसरल्यामुळे ते असं म्हणाले की 29ला स्वबळावर लढू, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तिकीटं मिळतील 29ला, काही प्रॉब्लेम नाही. हे काही फार सिरियसली घेण्याची विधानं नसतात. मला असं आज त्या नेत्यांनी दुपारी सांगितलं की नाही नाही, हे दोघं आमच्याबरोबर राहणार, आमच्यासाठी ते ॲसेटच आहेत, थोडं मागे पुढे इकडे ढकलणं तिकडे थोडं ओढाताण सीटवरनं वगैरे होईल, पण आम्ही जगाला असा सिग्नल देऊ इच्छित नाही आहे की आम्ही या 2 नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना बरोबर घेतलं आणि एकच निवडणूक झाल्यावर किंवा 2च निवडणुका झाल्यावर त्यांना आमच्यापासून सोडलं, दूर केलं.
असा आम्ही सिग्नल देणार नाही. महापालिका निवडणुका ज्या येतील त्याच्यात सुद्धा आम्ही हा अलायन्स सुरू ठेवू असं त्यांनी सांगितलं. आता हे कसं असतं की 24ची लोकसभा झाली, 24ची विधानसभा झाली, 25मध्ये कदाचित महापालिका निवडणुका होतील असं दिसतंय. जिल्हा परिषदांच्याही निवडणुका आहेत. 25पेक्षा जास्त जिल्हा परिषदा, 27 महापालिका मला वाटतं. 12 तर मोठी शहरातल्या आहेत, म्हणजे नाशिक, खूप मुंबई मुंबई सारखे, वगैरे सारखे. बरोबर. तर त्याच्यामध्ये एकदम एकनाथ शिंदे यांना दूर केलं आणि भाजप स्वबळावर लढेल असं मला तरी दिसत नाही. कारण उघड आहे की त्यांचं टार्गेट आत्ता शरद पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांना पूर्ण कॉर्नर करून त्यांची संख्या एकदम कमी वर आणणे अशी आहे. आणि शरद पवारांच्या पक्षाच्या बाबतीत तसं करण्यासाठी अजित पवारांचा उपयोग आपल्याला होईल आणि एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होईल. त्यांची संख्या कमी करण्यासाठी होईल, जो की लोकसभेत दिसला आपल्याला. असं ठामपणे भाजपच्या थिंक टँकला वाटतंय. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की हे मित्रपक्ष. मित्रपक्षांना बरोबर ठेवणं, मला तरी ज्याला एक फोर्सिएबल फ्युचर असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, जे जिथपर्यंत आपल्याला भविष्यातलं दिसतंय तिथपर्यंत ते बरोबर ठेवतील असं मला वाटतंय, म्हणजे माझं प्रेडिक्शन. आता आपण हरियाणाबद्दल बरंच बोललो, पण मला शेवटचा प्रश्न जम्मू काश्मीरच्या निवडणुकांबद्दल विचारायचा आहे. कारण तिथं या 2 राष्ट्रीय पक्षांपेक्षा नॅशनल कॉन्फरन्सला खूप चांगलं यश मिळालेलं दिसतंय. 40पेक्षा जास्त जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. कलम 370चा मुद्दा लोकसभेतही हायलाईट करण्यात आला. सगळ्या राज्यांच्या प्रचारामध्ये जेव्हा जात होते मोदी असतील, शहा, सातत्याने त्याचा उल्लेख केला गेला, आम्ही कशा पद्धतीनं हटवलं. पण तिथंच जिथं कलम हटवण्यात आलं तिथं मात्र भाजपला तितक्या प्रमाणात यश मिळालेलं नाहीये. अगदीच यश मिळालं नाही असं म्हणता येत नाही, पण त्यांना जे काही विक्ट्री अपेक्षित होती किंवा सरकार आणण्याची त्यांची जी काही परिस्थिती त्यांना वाटत होती ते दिसत नाहीये निकालांमध्ये. काय झालंय की काश्मीरचा सगळा विषयच वेगळा आहे. म्हणजे तो खूप वेगळा, म्हणजे एक अर्धा तास बोलण्याचा विषय आहे तो. आत्ता आपण पूर्ण सविस्तर नको घ्यायला. खूप कॉम्प्लेक्स गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यांच्या काही ॲम्बिशन्स आहेत, त्याचं काय काय आहे. 370 कलम हटवणं हे तुम्ही लक्षात घ्या, प्रेक्षकांनी लक्षात घ्या. हा विषय भारतीय जनता पक्षाला काश्मीरच्या जनतेसाठी नव्हे तर देशाच्या जनतेसाठी अपिलिंग पॉईंट म्हणून मांडायचा होता. पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचं आंदोलन म्हणजे नरेंद्र मोदी तरुण असताना, संघाचे कार्यकर्ते असताना किंवा भाजपमध्ये नंतर असताना त्यांनी आंदोलनं केलेली आहेत की 370 हटवलं पाहिजे वगैरे. त्याचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत, मी बघितले आहेत म्हणजे अनेक ठिकाणी. तो विषय भाजपसाठी महत्त्वाचा होता फार, जसा राम मंदिर होता तसाच. पण तो त्या विषयासाठीचा ऑडियन्स हा देशभरातला आहे की हे आपलं राज्य आणि हे आपल्याबरोबर, तुम्ही जसे सगळे आहात, तुमच्यासाठी जे कायदे आहेत, तेच त्यांच्या महाराष्ट्रासाठी जे आहेत, गुजरातसाठी जे आहेत, तेच कायदे त्यांच्यासाठी पाहिजेत असं तुम्हाला वाटत नाही का? असा तो पॉईंट होता. काश्मीरच्या जनतेसाठी तो नव्हता विषय. काश्मीरच्या जनतेला जाऊन त्यांनी सांगणं की तुमच्यासाठी आम्ही 370 कलम हटवतोय बघा, तर ते तिथे अपील नाही होणार. कारण त्यांना 370 कलम असल्यामुळे बेनिफिट अनेक मिळत होते ना. त्यामुळे 370 हटवण्याचा विषय हा तिथे मतदानात मांडण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण तिथे विकासाची कामं त्यांनी 370 हटवल्यापासून बरीचशी केली. म्हणजे बिल्वेची कामं, पुलांची कामं, रस्त्यांची कामं, छोट्या मोठ्या एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीची कामं ही भारत सरकारने काश्मीरसाठी स्पेशल पॅकेज वगैरे देऊन गेल्या 4 वर्षात 5 वर्षात केली. तरीसुद्धा त्याचा मतदानामध्ये रिफ्लेक्शन दिसलं नाही असं भाजपमधले नेते आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोलताना आज सांगतायत. याचं कारण मला असं वाटतं की लोकांमध्ये काहीतरी वेगळेच फॅक्टर, मनामध्ये एक राग काहीतरी किंवा असं काहीतरी आहे की हे आम्हाला काहीतरी, आमच्या इथे वर्ष इंटरनेट सेवा बंद होती, आमच्या इथे 6-6 महिने कर्फ्यू लागत होते, आमच्या इथे अमुक प्रॉब्लेम आहे, तमुक प्रॉब्लेम नाही, आणि आम्हाला काय हे सगळं असं वागवलं जातं वगैरे, अशी काहीतरी भावना नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रचारामध्ये सुद्धा होती आणि ती कुठेतरी अपील झाली असं दिसतंय. भाजपचा मुख्य इन्फ्लुएन्स हा जम्मू भागामध्ये आहे. तिथे मला तर एक्झॅक्टली माहिती नाही की मत काय, म्हणजे अजून ते रिझल्ट पूर्ण मी बघितलेले नाही. बऱ्यापैकी सगळे जम्मू भागामध्ये मिळाले, उघड आहे, म्हणजे क्लिअर आहे की ते तिथे त्यांचं आहे. काश्मीरचा सगळा खेळ हा नॅशनल कॉन्फरन्सनी हाती ठेवलेला आहे. कारण त्यांनी तो बॅलन्सिंग ॲक्ट केला की तिथल्या लोकांना सतत त्यांनी एक असं की 370 आहे बघा, तुम्हाला हे बेनिफिट आहेत, अमुक आहे, आपण एक वेगळं स्टेटस आपलं आहे, अमुक आहे तमुक आहे, असं एक त्यांचं पिच राहिलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो पिच करणं कुठला तरी विषय, तो त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते कन्व्हिन्सिंग असं मला वाटतं त्यांनी मांडलं की बघा भाजपने हे सगळं केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे जरी रस्ते झालेत समोर डोळ्यासमोर दिसतंय, रेल्वे नव्याने सुरू झालेले आहेत, त्याचा बेनिफिट मिळतोय, टनेल्स झाली आहेत अनेक, बोगदे, म्हणजे तुमचं अंतर कमी झालं, एका गावाहून दुसऱ्या गावी असं जायला लागायचं त्याच्याऐवजी तुम्ही टनेलनी जाऊ शकता वगैरे, हे खूप झालेलं असताना सुद्धा तरी ते म्हणतात की नाही, हम बीजेपी को वोट नाही देंगे.
आता ह्याला काय उत्तर असू शकतं, म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता? काही करू शकत नाही. मग तो अलायन्सच तुम्ही अशा तऱ्हेने काहीतरी करू शकता, की ते स्थानिक लोकं जे आहेत त्यांचा कुठला पक्ष आहे त्याला बरोबर घेऊन आपण तिथे हे करणं. हे भाजपने पूर्वी केलं एक्सपेरिमेंट. सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. पण त्याशिवाय दुसरा मग काही मार्ग नाही. कारण ते डोक्यात बसलेलं एक जे हे असतं ते मग कितीही तुम्ही केलं तरी त्याच्यातनं फारसं काही होत नाही. हरियाणाचा विषय आणि तो विषय पूर्ण वेगळाच आहे, म्हणजे त्याचा काही. नक्कीच सर. तर साधारण आज जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. सरांच्या एकंदर विश्लेषणातनं आपल्याला कळालेले काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हरियाणाचा कुठंतरी जातीय ध्रुवीकरणाचा असेल किंवा राजकारणाचा असेल तो पोत वेगळा दिसतोय, पण महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे तिथं एकमेकांसमोर 2 मुख्य पक्ष होते, पण आपल्या इथली लढाई ही वेगळी आहे. महाराष्ट्राचं राजकारण आजपर्यंत वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं सरांच्या मते तसा काहीसा प्रभाव मतदारांमध्ये किंवा आपल्याला निवडणुकीत दिसणार नाही असं आत्ता तरी चित्र दिसतंय. पण एकंदर आगामी काळामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या निकालांचे काय परिणाम महाराष्ट्रात होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यांसारख्या चर्चा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत निवडणुकीच्या या संपूर्ण काळामध्ये येत राहणार आहोत. त्यामुळे अर्थात ही चर्चा कशी वाटली ती आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.